किरण म्हणून ओळखले जाते. पहिले आणि एकमेव रुग्णालय बनले आहे जिथे डा विंची रोबोटिक सिस्टीम आणि जॉन्सन अँड जॉन्सन यंत्रणा इथे उभारण्यात आली आहे. त्यामुळे कमलनयन बजाज रुग्णालय एकमेव परिपूर्ण असे रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्र झाले आहे. या सर्जरीत अगदी कमी अत्यंत अचूकतेने शस्त्रक्रिया केली जाते. अगदी कमीत कमी वेदना आणि कमीत कमी रक्त जाते. याशिवाय बरे होण्याचा कालावधी खूप कमी होतो. पुन्हा व्रण नगण्य असतात आणि रुग्णालयात जास्त काळ राहावे लागत नाही. यासाठी इथे स्वतंत्र रोबोटिक ऑपरेशन थिएटर असून या क्षेत्रातील उच्च शिक्षित अनुभवी आणि कुशल सर्जन उपलब्ध आहेत. या एप्रिल जॉश फर्नांडिस जी याचं नाव सगळेजण इझिली लक्षात ठेवू शकतात. करावं ना फर्नांडिस साहेब, what I told you, everybody will remember your name. तसेच डॉक्टर शिवकुमार संतापुरेजी, डॉक्टर बालाजी असेगावकरजी, डॉक्टर अजय रोटेजी, डॉक्टर धैर्यशील गायकवाडजी, तसेच उपस्थित सर्व डॉक्टर्स, सर्व माझ्या नर्स भगिनी, सर्व म्हणजे या कमलनयन बजाजचा सगळा स्टाफ, नव्या टेक्नॉलॉजीमुळे या कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटना एक ॲश्युरन्स असणार. यूज टू टेक केअर ऑफ माय फादर. डॉक्टर्सने त्यांची ट्रीटमेंट, त्याच्यामुळे कमलनयन बजाज हॉस्पिटलची एक वेगळं नातं आहे. आणि या कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आज ही जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमधलं रोबोटिक इकडे आणलेलं आहे. मला नक्कीच खात्री आहे की संभाजीनगरच्या अनेक नागरिकांना याचा फायदा होईल. आणि डॉक्टर शिवकुमार संतापुरे साहेब त्यातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी ऑलरेडी 100 ऑपरेशन्स केलेले आहेत. अजूनही पुढे त्यांच्या माध्यमातून अनेक ऑपरेशन त्यांचे सहकारी गायकवाड. एव्हरी सिटी लाईक अवर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी always feels that there should be medical facility at every village, from village to city place. So definitely Kamalan Bajaj should be also one of the part of it. I wish you all the best to everybody and thanks for calling me for this inauguration function. Today little I'm in hurry, otherwise I would have spoke a little longer. But today our Tiranga Yatra is there, which is a salute to our soldiers who are there in the border, who are serving for us, and that's why I will take your leave. Thank you very much.